हॅलो 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 चेक हॅलो महाराज उपस्थित झालेले आहेत. तत्पूर्वी भजन मंडळीचा भजन होण्या अगोदर या ठिकाणी भजने गायले जातील आणि नंतर या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेला सुरुवात होईल. हरिभक्तपरायण वैद्य महाराज यांच्या मुखकमलाद्वारे या ठिकाणी कीर्तनाची सेवा संपन्न होणार आहे आणि म्हणून संपूर्ण ग्रामवासी त्याचप्रमाणे बाहेर गावून आलेली मंडळी यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावं आणि कीर्तनरूपी सेवा सर्वांनी श्रवण करावी. हॅलो हॅलो सुंदर साऊंड आहे. हॅलो हॅलो सर्व समस्त अंतर्गत करण्यात येत आहे. कालपासून होत असलेल्या आपल्या गावातील भजन स्पर्धा ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव सर्व संत स्मृतिदिन त्यानिमित्ताने कालपासून अनेक भजन ऐकत आहात. आता मी फार सुंदरसं भजन मंडळींनी गायलं राग रागीने सुंदरसं गोड आहे. आणि आता उर्वरित भजन स्पर्धा थोडी थांबवून माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व ग्रामवासी श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतरगाव यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तनाला मी सुरुवात करतो. आपल्या गावातील जितेंद्र कोणते उंद्र जित्ते उंद्र आपल्या गावातील जित्ते उंद्र मस्की यांनी पुन्हा एकदा मला इथे बोलावलं तरी त्यांच्यासाठी सर्वांनी हात असंत टाळ्या वाजवा. हात असंत वाजवा नसंत राहू द्या. काही जबरदस्ती नाही आपली. मी म्हटलं की बाबा नाही 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 त्या जितेंद्र भाऊला किती धन्यवाद द्याव किती दिले तरी कमी आहे. मला असं वाटते मागच्या वर्षी माझं पहिलं कीर्तन झालं आणि भजन स्पर्धा नंतर होती. हो दादा या वर्षी त्या गड्यानं माझी तारीख बुक होती. मला चॅट मारायची होती. सांगायची खरी गोष्ट मला कीर्तनाले चॅट मारायची होती. त्या गड्यानं कीर्तन ठेवलं पुन्हा काल्याचं ठेवलं. किती महान आहे तो. पण महाराज म्हणे कीर्तन तुमचंच पाहिजे म्हणून त्याला फार फार धन्यवाद देतो. आणि आमचे तबल्यावर असले अनिकेत भाऊ गेडाम काय काम पाच आहे. राजू भाऊ गेडाम कुठे गेले तुमचे मामा. ते भात खायला गेले राजू. असो आणि पेटीवर मला वाटते सुरुवात करतो. हे आमचे
परीक्षक बसले आहे. भजन स्पर्धेवर ते परीक्षक राहतात. 9:30 वाजले कीर्तन होत. 9:45 लागन तरी मी 11लाच बंद करतो. आता 9:30 लागले तरी मी 11लाच बंद करतो. कारण मी 5 वाजता आलो विनोदराव या गावात. 5 वाजतापासून इकडेच आहो. तर यायच्या हातात होतं केव्हा लावायचं केव्हा नाही. मी रोजानं सांगलं मी टाईमावर आलो. पाणी आला त्याला मी काय करू. वारानी गेली त्याची. तो वाराणीची वाट बसला. मया रोज झाला. असो जितेंद्र भाऊ मस्की धन्यवाद. थोडा साऊंडवाले भाऊ तुम्हाला धन्यवाद. थोडा गोड करा याले. बस जमलं. आवाज कमी राहिला तरी चालते. थोडा गोड करा. मागच्या वर्षी गावातील मंडळी होती. यावर्षी बाहेर गावातील आहे. जवान जवान मुलं आहे. धन्यवाद देतो. मागच्या वर्षी अर्धे बसले. अर्धेले काय वाटलं का अर्धे म्हणे आमचं लग्न होत नाही चालले गेले. आता लग्न यावर्षी झाले बंदेस आले. ज्याचे नाही झाले तेही आले. आता यावर्षी बंदेस आले तर बंद्याचेच लग्न होते पुढच्या वर्षी. बाय राष्ट्र मी आतापर्यंत अनेक जणांचं वाचलं पाहिलं तुम्ही. मी ज्या बापाचा आहो त्याच बापाचं सांगेन मी दुसऱ्याचं सांगणार नाही. मी तेवढा प्रखर आहो. हो मया बाप आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पुण्यतिथी त्या बापाची आहे. मी त्या बापाच्या व्यतिरिक्त दुसरा शब्द आणतच नाही. कारण तुकड्या म्हणे खावे त्याचे गावे. मागच्या वर्षी जय जय रामकृष्ण हरीनं सुरुवात केली होती. माझ्या गावातील माझ्या सासूरवाडीचे एक व्यक्ती आले. पहा किती आवड माणसाला. माझं गाव येथून 200 किलोमीटर आहे आणि माझ्या सासूरवाडीचे व्यक्ती भजन स्पर्धा ऐकायला आले. या मुन्ना भाऊ देवतडे आहे का. मुन्ना भाऊ या स्टेजवर या. नाही तर इथं समोर बसा. माझं सासूरवाडी आहे त्या गावचे आहे ते मुन्ना भाऊ देवतडे. तुमच्या गावची भजन स्पर्धा ऐकायला आले. 800 रुपये खर्च करून तिकीटले. देवगिन नका तुम्ही. आता तुम्ही मंडळवाले म्हणून आम्हाला लावला चुना 800चा. तसं किसं काही नाही. चुना गिनावाले काही आलो नाही. मी तंबाखूच गोटाले आलो. मागच्या वर्षी विषय कोणता घेतला होता जितेंद्र भाऊ माहित आहे का. आठवते का. एखाद्या माणसाला मागच्या वर्षी मी कोणतं भजन घेतलं ते सांगाव. मग समजीन मी का आहे बा तुम्हाला कीर्तनाची आवड आहे. हा राईट. मराठे शूरवीरांनी यावर्षी जे भजन स्पर्धेत भजन म्हणलं नाही तेच भजन मी घेतो. हे तेवढंच महत्वाचं आहे. ऐकलंही नसेल तुम्ही आतापर्यंत. म्हणून आपण जय जय रामकृष्ण हरीनं सुरुवात करू. गुरुदेव सद्गुरु आडकोजी कृपा सिंचन किया. तुम भी भजन लिखते रहो. आशीष ये मुझको दिया. तब से भजन लेखन बड़ा इस हाथ से थमले नहीं. गंगा प्रवाहित वाक्य रचना सहजची हो रही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लडकी बरका 1931 साल या खंडात लिहितात. ज्याप्रमाणे गुरुदेव सद्गुरू आडकोजी महाराजांनी माझ्यावर कृपा प्रसाद केला. हे हात लिहिण्याला सुरुवात झाली 1938 सालापर्यंत हे हात थांबले नाही. ज्याप्रमाणे गंगेचं पाणी वाहत राहते त्याचप्रमाणे हे हात गंगेच्या पाण्यासारखे वाहत राहिले. 3538 भजनं, 4674 ओव्यांची 108 अध्यायातली ग्रामगीता, लडकी बरका 31, 32, 33 खंड, सदविचार प्रवाह, आत्मानुभव असे अनेक लिखाण
महाराज म्हणतात गुरुदेव सद्गुरु आडकोजी यांच्या कृपा प्रसादाने पाण्याप्रमाणे हात वात लागले आणि लिखाण पूर्ण झालं. जय 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 राम कृष्ण हरी. 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 जय 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 राम राम कृष्ण हरे. जय 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 राम राम कृष्ण हरे. जय 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 राम राम कृष्ण हरे. जय राम विठ्ठल विठ्ठल बरवा. तो विठ्ठल विठ्ठल बरवा. तो माधव माधव बरवा. तो माधव बरवा. तो विठ्ठल बरवा. तो माधव बरवा. तो विठ्ठल बरवा. तो माधव बरवा. तो विठ्ठल बरवा. तो माधव बरवा. जय 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 राम कृष्ण हरे. जय 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 राम कृष्ण हरे. भक्त सुकृताची जोडी. भक्त सुकृताची जोडी. भक्त सुकृताची जोडी. आहा सुकृताची जोडी. भक्त सुकृताची जोडी. मन विठ्ठल आवडी. भक्त सुकृताची जोडी. मन विठ्ठल आवडी. मन विठ्ठल आवडी. मन विठ्ठल. जय 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 राम. सर्व सुखाचे सुखाचे आगरी. सर्व सुखाचे सुखाचे आगरी. सर्व सुखाचे सुखाचे आगरी. सर्व सुखाचे आगरी. वापरत मातेरी गरू. सर्व सुखाचे आगरू. वापरत मातेरी गरू. वापरत मातेरी गरू. वापरत. जय 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 राम कृष्ण हरे. जय 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 राम कृष्ण हरे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी.
हॅलो हॅलो. फार सुंदर असं भजन आहे. मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय होता. यावर्षी राष्ट्रपती तुकडोजी महाराजांनी राष्ट्रपती भवनात 1954 साली भजन लिहिलं. मला वाटते अजूनपर्यंत स्पर्धेत म्हटलंही नसेल. महाराज फार सुंदर हिंदी भजन आहे, राष्ट्रीय भजन आहे. 1954 साली महाराजांना बोलवलं आणि महाराजांनी हे भजन तिथे लिहिलं. आणि महाराज म्हणतात, बंदे अब तो आके अब तो आके खोल बंदे, 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 अब तो आके खोल. नीति भई दुनिया से सारी, कृत हुई माता लब की प्यारी, कृत हुई माता लब तो प्यारी, कृत हुई माता लब तो प्यारी. नीति भई दुनिया से सारी, कृत हुई माता लब की प्यारी, जिधर उधर चल बनी नामी सन मिलना निर्मल बोल बंदे, अब तो आके खोल 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 बंदे, अब तो आके. पाप पुण्य का कहाँ गुजारा, धर्म घूमे कली मारा मारा, घूमे गली मारा मारा, घूमे गली मारा मारा. पाप पुण्य का कहाँ गुजारा, धर्म घूमे कली मारा मारा. ईमान की तो बात नहीं है, ईमान की तो बात नहीं है, बज झूठ के बोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल. वाह वाह. अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल. बिगड़ गई शासन की नीति, समता मदन तन की नीति, समता मदन तन की नीति, समता मदन तन की नीति. बिगड़ गई शासन की नीति, समता मदन तन की नीति, अपना पर का देख देख कर, अपना पर खा देख देख कर, झुके न्याय का खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल, अब तो आके खोल. जग में है प्रलय होने का, या तो प्रभु के अवतरने का, या तो प्रभु के अवतरने का, या तो प्रभु के अवतरने का. जग में रहा है प्रलय होने का, या तो प्रभु के अवतरने का. टुकड़िया दास कहे मैं बोला, टुकड़िया दास कहे मैं बोला, अनुभव से तू बोल बंदे, अब तो आके खोल 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 बंदे, अब तो आके. जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज.
सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परम ब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय पंढरीनाथ भगवान की जय गुरु माऊलीदास संत गुरुजी महाराज की जय राजे मुंडागे बाबा की जय मंजुळा माता की जय उद्या काल्याच्या कीर्तनात तुम्हीच राहत होते मी सांगा तुम्हाला मी म्हटलं यायले खालचे जे आमची मंडळी आहे ना चौधरी काकाजीले आमचे शिशुपालजी चौधरी काका मी गोष्टी करू हेवा तुमची माझी भेट नाही ओळख नाही पडक नाही कधी बसलो नाही मागच्या वर्षीचे पेटकर होते त्याच्या सोबत काही नव्हतं पण उत्कृष्ट वाजवलं मी म्हटलं यांना विनोदला म्हणलं मी विनोद म्हटलं माझ्या कीर्तनात पेटी वाजवायला बस आजी म्हणे एक नंबर आजी म्हणे मी म्हटलं मला माहित नाही बुवा आजी वाचून तर पहा म्हणे आणि खरं उत्कृष्टचा संचय आहे मला माहित आहे त्या भागातील कलाकार लोक आहे महाराजांची देण आहे तुकडोजी महाराजांची महाराजांनी हे भजन 1954 साली राष्ट्रपती भवनात लिहिलं 3538 भजन लिहिले भजन स्पर्धेसाठी तुकडोजी महाराजांनी स्पेशल अध्याय टाकला 30वा 100 ओव्याचा किती ओव्या मोजून घ्या जो घरी गेल्यावर एक अध्याय खर्ची घातला भजन कसे कराचे भजन कसे मनाचे डुबू डुबू आहे का महाराज म्हणतात जैसा प्रसंगाला सामोरी जसा जसा प्रसंगाला तैसेची भजने केले बहुपरी भाकऱ्या म्हणलं तुकडोजी महाराजाला भाकऱ्या आणि त्याच भाकऱ्याच्या नावावर तुम्ही भाकरी खाताय हा महाराज चौधरी महाराज भावने महाराज तुकडोजी महाराज लोकांना भाकऱ्या म्हणलं तुम्ही आम्ही स्वतः भाकऱ्या म्हणणारे तुकडोजी महाराज लिहितात चिमूर तालुक्यात खेळले 16, 17, 18 वर्षापर्यंत त्यांना वाटलं माझ्या आईच्या भेटीला यावलीला जाव यावलीला घेतले यावलीले लोक बसून होते म्हणे आला मोठा भोंदू साधू बेटा महाराज अभंगात वर्णन करतात म्हणे आला मोठा भोदू साधू बेटा काबे भाकऱ्या कुठं होता महाराजांनी लोक आहे ना काबे म्हणे भाकऱ्या 2 वर्ष कुठं होता रे म्हणे महाराजांनी काय उत्तर द्या भाकऱ्या म्हणाले काय थोपकाडीत मारी म्हणे नम्र प्रमाण बोलले नम्रपणे बोललो तया गेलो होतो यज्ञ महाराजांनी प्रेमानं उत्तर दिलं यज्ञाला गेलो जी बाबाजी म्हणे काय परीक्षा नाही घेतली हो तुकडोजी महाराजांची विद्वान लोक होते विद्वान अमरावतीला महाराजांचं भजन झालं कॉलेजमध्ये एका पंडितांनी तुकडोजी महाराजांची परीक्षा घेतली म्हणे पहिलं भजन रचत असत दुसऱ्याचे पाहत असत आणि मग खंजरीवर म्हणत असत एवढे विद्वान आहात ना आमच्यात एकटा भजन म्हणून दाखव बरं बाबाजीला बाबाजी नम्रते बरोबर बोलले नाही हो म्हणे भगवंताची देण आहे विठ्ठलाचा अवतार आहे मी म्हणे आणि खरंच विठ्ठलाचा अवतार आहे फक्त तुकडोजी महाराजाला आम्ही देवबाबा म्हणून समजतो भजनापुरते समजतो समजून नाही राहिले तुम्ही तुकडोजी महाराज साक्षात विठ्ठल होते भगवान होते पहिले भी मैं था आखिर भी याचा अर्थ समजला का आपल्याला अरे जो पहिलं होता ज्यानं विश्व निर्माण केलं तोच शेवटचा मी आव तुकड्या दाचा तूच दिसा महाराजांचे शब्द बाण महाराज म्हणतात मीच 20व्या शतकात 21व्या शतकात शेवटचा
तुकड्या दास तुझा विसावा तू सतत असाची राही. याच्यानंतर संत नाही. महाराज आपली ग्वाही देतात आणि ते तुकडोजी महाराज सांगतात, विश्वाच्या या विटेवर तू उभा आहे. 108 क्रमांकाचा अध्याय आहे ग्रंथ महिमा आणि त्याच्या 147 क्रमांकाच्या ओळीत लिहितात, व्हा विश्वाची या विटेवर विठ्ठल सद्गुरु सर्वेश्वर त्याच्याची कृपेचा. तू विश्वाच्या विठेवर उभा आहे पंढरपूरले, तुझ्याच कृपेचा विस्तार मोजरी लिहाव. कुठं फरक आहे तुझ्याच मायात. आणि त्या तुकडोजी महाराजांची परीक्षा घेतली. काय हो म्हणे, तुम्ही भजन लिहत असाल, या बरं खुर्चीवर भजन. त्या खुर्चीवर, ज्या खुर्चीवर आम्ही बसून आहोत त्या खुर्चीवर तुकडोजी महाराजाचं भजन आहे. खुर्ची भाऊ सजली सादरी, 4 वर्णांनी काय करू चाकरी. महाराज भजनात लिहिता खुर्चीवर. ऐका कुणाचं खुर्चीवर भजन ऐकलं का तुम्ही? पण संताचं भजन खुर्चीवर, पण पाग ऐकत ऐका नाही तर खुर्चीवर भजन. महाराज कॅलेंडरवर लिहा बरं जी भजन. कॅलेंडरवर जो फोटो आहे ना त्याच्यावर भजन लिहा, मग म्हणतो मी तुम्हाला खरंच महाराज आहे. कॅलेंडरवर पाव महाराजानं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसाव आणि तुकडोजी महाराजांनी भजन लिहा, मध्यम मराठा वीर शिवाजी. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. बरोबर आहे? बोला शिवाजी तानाजी, 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 बोला शिवाजी तानाजी. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. बोला शिवाजी तानाजी, बोला बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी. गड हा शरया 3 जिंकला, वीर तानाजी स्वर्गी गेला. वीर तानाजी स्वर्गी गेला, वीर तानाजी स्वर्गी गेला. गड हा शरया 3 जिंकला, वीर तानाजी स्वर्गी गेला. तुकड्या दास समने हळहळला, तुकड्या दास समने हळहळला. गेले गडावरती शिवाजी, गेले गडावरती. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. बोला बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी. या महाराष्ट्रातलं, या भारतातलं हिंदुत्व काय आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहरकी बरकामध्ये सांगतात, हिंदुत्व ना ये वेशभूषा ना रंग आहे ना जात आहे ना पंथ पक्ष आहे, जो नित्य है निज तत्व है, जिसरा है विश्व है वो सच्चा है. भाऊ मिलिटरीत होते, दोनही भाऊ शाळे. ते तिकडे गोड्या झळत आहे म्हणून आम्ही सुखाची झोप पांघरून घेत आहे. मा तुझे सलाम नावाचा चित्रपट निघला, धर्मेंद्र डायरेक्टर होता, धर्मेंद्र मरून गेले, पण गीताचे बोल फार सुंदर आहे, सनी देओल हिरो आहे. वा मा, या अंतर्गावात तुझ्या सावली खाली खेळलो, रांगलो, देशाचं रक्षण करण्यासाठी कॉल आला. एक साडीचा पदर डोक्याला बांधतो, झंडा घेतो, मा तुझे सलाम म्हणत जातो. बांध कफन अपने सर पर, देखो वीर जवान चले, देखो वीर जवान चले, देखो वीर जवान चले. बांध कफन अपने सर पर, देखो वीर जवान चले. एक तिरंगे के पीछे ये सारा हिंदुस्तान चले. माँ तुझे सलाम.
मा तुझे सलाम, मा तुझे सलाम, मा तुझे सलाम, मा तुझे सलाम. मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती, मर्द मराठा वीर शिवाजी अवतरले जगती. बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी, बोला शिवाजी तानाजी. हे भजन लिहिलं तुकडोजी महाराजांनी. कॅलेंडरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिला आणि बाबा भजन लिहिलं. ठेवलेले भजन लिहिलं या कीर्तनात महाराजांनी 1954 साली राष्ट्रपती भवनात लिहिलं. भजन भरपूर आहे व तेव्हा तुकडोजी महाराजांचे गावोगावचे भजन मंडळ बंद पडले. काही काही गावात राहिले, काही काही गावात बंदच पडले, काही काही गावात संचच भेटत नाही. पदावली भजन मंडळ सुरू झाले गावगावले ढोलकीवाले. बरं झालं त्यांनी आमची लाज राखतात. बरं त्याच्यातही गोंधळ होऊन राहिले. समय नाही शांताबाईचं, सोर आहे कांताबाईले, पेटीवर आहे गोविंद्या, ढोलकीवर आहे राम्या. ठेवलं पाटलाच्या घरी भजन. पाटील केलं लावून मस्के भाऊच्या आहे तर भजन आहे, बंद्या अंतर गावानं याव. गेलं भजन मंडळ पदावली. गल्ला शांताबाई नाराव आणि कांते हे टाळा, ए राम्या घे रे ढोलकी, ए गोविंद्या घे पकवा चाल. जितेंद्रच्या भाऊच्या आहे तर भजन अनाउन्स केलं. गेलं एक माईक थोय बांधला वर्तन, थो हाले खल्ल खल्ल. शांताबाईला विचार पडला, आता पेटीवर ठेवू का ढोलकीवर मी घेऊ. घर मालक म्हणे वर्त बांधतो, कोणीच घ्यायचा नाही, भजन तुम्ही करायचं. घेतलं बाबा केलं. आता ज्या व्यक्तीच्या वस्तू आहे तेच व्यक्ती समोर समोर शानपणा करते. पहा तुम्ही कोणी गावले, ज्याचं पेटी आहे, ज्याच्या तबला आहे, ज्याच्या टाळा आहे तोच पहिलं. शांताबाईचं सामाय वस्तू होत्या. शांताबाई लागली सोर दे आले, राम्या घरे सोर म्हणे, म्हणवा म्हणे. तिने केली सुरुवात भजन आले. बरं ते कांताबाई बोलली म्हणे शांतेत या गडा नाही व म्हणे मी सुरुवात करतो म्हणे, तू सोरात नाही शहाण पण नको म्हणे. रम्यालेच म्हणे दे रे 3ची पट्टी म्हणे. तिने 3ची पट्टी मागली आणि 3ची देतली. वरच्याच अरे कांतीनं पुन्हा म्हणलं म्हणे शांते तू या गडा नाही हो म्हणे, शान पण नको करू. उचल रे आपला सामाईन, उचल तबला, उचल पेटी, उचल टाळ, करू दे इलेस. राहिले जाग्यावर. ह्या करताना भजन तुटले. महाराज तर म्हणते गर्व न हो संपत्तीचा धरुणी, कायलेच मरून घ्यावा ईश्वरुनी गावा गा. ईश्वर स्मरुनी गावा, ईश्वर स्मरुनी गावा. थोडा इको द्या भाऊ आणि थोडा बेस द्या. किंचित म्हणजे असंत द्या बा. नाही या स्पर्धेमुळं सरला असंत एखादी आहे ना. भजनी मी तुपना सोडावा, भजनी. आता यज्ञाचं बिघडलं मी बेसोर होत नाही भाऊ. दादा तुम्ही महाराज म्हणतात भजनात काय सुटलं पाहिजे. मी पहा महाराजाचं भजन आहे, भजनात काय सुटलं पाहिजे मी आणि. आता कोणाचा सुटला मी आणि तू सांग. एवढं जाऊ द्या हो. महाराज म्हणतात
लावण्याच्या माध्यमातून आम्हाला जागृत केलं. लोक ऐकन तेव्हा ना हे भजन 1954 साली राष्ट्रपती भवनात लिहिलं. जत एवढे फटू लावलेले आहे ना, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नेते नेते होते, नेते बसून पंडित जवाहरलाल नेहरू. आता उदाहरणार्थ मले मस्की भावनं बोलावलं आणि त्याच्या विरोधात मी बोललो, राग नाही येईन का? तुकडोजी महाराजाला राष्ट्रपतीनं बोलावलं आणि तुकडोजी महाराज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीला उपदेश करत आहे, बंदे अब तो आके खोल. कोणाची ताकद आहे जी? ज्यानं बोलावलं त्याच्यावर बोलायची. हे बाबाजी होय, बाबाजी बोलले मला काही घेणं देणं नाही, मुंह देख के नाही बोलता. पहा महाराजांचे शब्द, मुंह देख के नहीं बोलता, सत्य क्या असत्य क्या है सोच करियो मैं अपनी बात बोलता. मैं शब्द की खैरात हूँ, शब्द मेरे पास है. मेलेल्या माणसाले उचित ताकद राष्ट्र तुकडोजी महाराजांच्या शब्दात होती. मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है. हे महाराज भजनात सांगतात. भजनानं काय होतं लक्षात, आपली जे भिकारी आहे ना ते गेली पाहिजे भजनातून. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. मन के तरंग तार लो, मन के तरंग तार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. की तरंग मार लो, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. हो पहा काय म्हणतात, काय शब्द आहे हो. काऊन पैसे कमी झाले? सांगलो का याई ना बंद करा म्हणून. अरे मी दिसलो पाहिजे लोकायले, माझ्या चेहरा पाहून शकतो लोक येत नाही. आणि त्याच्यातही ते आले तर तुम्ही लाईट बंद करून खेदाचं काम करता. पांघरून झोपलं ते. येते का माझ्या चेहरा पाहिला तर कोणीच येत नाही. विचार पडते लोकायले, याले कायले बोलावलं बी मेले आले. हा हाय का रे खरंच कीर्तनार? इमानदारीनं सांगतो, बऱ्याच लोकांना विचार पडते माझ्याकडे पाहून, करून का बी हे. खरंच जेव्हा मागच्या वर्षी आमचे गायकवाड महाराज, गुलाब महाराज गायकवाड यांनी नंबर दिला आणि बोलावलं. तुमच्या डोक्यात विचार पडला असं मागच्याच वर्षी मी कसं करून बे. आता मला सांगा, मी लग्न केलं, मग लग्न होऊन आहे दादा. हो मला एक पोरगा आहे. तर पुरीच्या बापानं कसं पोषण बे म्हणून दिली असन का पोचते म्हणूनच दिली असन? नाही विचार करा ना तुम्ही. पुरीच्या असं नका हसायला आला का तू? तुम्ही लसूण सोला. तुम्ही सोला. तेव्हा हे कीर्तन कायच्यासाठी ठेवते संध्याकाळी माहित आहे का मंडळवाले?
तुम्हाला खोटं नाही, माझा आज आमोलेच येते. त्याचं कारण आहे, मी कधी कधी आरशात पाहतो तर मी स्वतःवर असतो का कसं कीर्तन काढलो रे मी. नाही, खोटं नाही. माणसानं माणसावर आपल्यावर हसलं पाहिजे, लोकांवर हसून काय करते हो. हा, जीवन फार सुंदर आहे. पहा जीवन काय आहे, फार सुंदर आहे. फक्त काडी करणाऱ्याची नाडी पकडता आली पाहिजे. समजलं तुम्हाला. लोक काड्या करते ना आपल्या जीवनात, त्याची अशी नाडी पकडायची. आणि बा जीवन एवढं सुंदर आहे. सुरेश भट आपल्या काव्य रचनात सांगतात, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे. हे जमलं नाही राजा, म्हणून मग ते बिघडत आहे. काहीतरी थोडं कर, त्याचं कमी कर काहीतरी, किंवा याला गोड कर. काय तर सुटत नाही मला. मग बायको नाही सुटते तर हे सुटते का. पक्का ना त्याच्यात. आयुष्य छान आहे थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. हो रडतो सकाय वेळा लढण्यात शान आयो. लहान आहे. रडतो सकाय वेळा लढण्यात शान आहे. रडतो सकाय वेळा लढण्यात काट्या तशी फुलांची झुलती कमान आहे. काट्या फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. हो उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. हरिनाम घे पुकारे, हरिनाम घे पुकारे जपमानवा तुवाचे तुटती हरे भवपाश या तुटतील बंध सारे भवपाश या हरिनाम हे पुकारे जपमानवा तुवाचे तुटतील बंध सारे भवपाश या दिवाचे. तुटतील बंध सारे भवपाश या पा छान आहे. सुरेश भट लिहितात. तुम्ही चारगावचे होय का. आपले चौले भाऊ येतं कसे काय आले. तुमचा कॉन्टॅक्ट आहे का याच्यासोबत. हे आमच्या भागाकडले आहे चौले भाऊ. बरं कला माणसाले कुठली कुठं आणते. म्हणून तुकडोजी महाराज ग्राम निर्माण कला नावाचा 13वा अध्याय आणि महाराज लिहितात,
कले माणसाची ओळख. माणसाची ओळख काय नाही, जांभया आहे का? जांभया आहे का? माणसाची ओळख कले ना. कोणाले कला कशी आहे, कोणाले कला कायची आहे. ज्याले भजन तबल्यावाल्याची कला आहे तर अंतरगावामध्ये पूर्ण आपल्या शहरातून जिल्ह्यातून मंडळ आले. ज्याच्याजवळ कला नाही आहे तो झोपून आहे. पा सारे दिवस तो झोपतच आहे. हेवाय जीवन हे झोपासाठी मिळालं नाही, लक्षात घ्या. जो म्हणत असेल ना जीवनात काहीच नाही आहे बे, काहीच नाही आहे बे, काहीच, त्याच्या जीवनात काहीच नाही आहे. लोकांना विचारा, जवान जवान पोरं आहे हो, लग्न होत नाही म्हणून दारूच्या आरी गेली. बल्लारच्या विसापूर आहे. 28 डिसेंबरले माझं कीर्तन होतं. छटाक छटाक पोरं ड्रग्स वडत होते. छटाक छटाक अर्ध्या किलोचे नाही बरं, छटाक छटाक म्हणून केवढे असेल तर तुम्ही विचार करा. महाराज म्हणतात अग्नी भडकला युद्धाचा, तू आडस होऊनी बसे, तरुणी असूनी रक्त न उजळे, नौजवान तुझं म्हणाव कसे. 75 वर्षाचा आजा डवरा आकलते, 22 वर्षाचं वारं खेळते. 22 वर्षावाल्यानं आजाले म्हणाव, आजा झाडाच्या खालत बस, वाढणेराले उतरू नको देऊ, डवरा मी आणतो. लोक म्हणतात ना आताच पोरग बापाले पोसत नाही, त्याची काही चुकी नाही आहे. कोणती चुकी केली त्यानं पोरानं पोसत नाही आहे तर चुकी बापाची आहे. पहिलचा काळ होता, पहिलचे पोरं बापाले पोसत होते. पहा जगातला इतिहास आहे, पहा इतिहास थोडासा आपल्या वाडवडिलांचा. तुकडोजी महाराजांचे शब्द आहे, फालतू आहे का हे? महाराज म्हणतात इतिहास पहा. पहिलचे पोसत होते, काऊन पोसत होते? पहिलचं पोरग 15 वर्षाचं 20 वर्षाचं होतपर्यंत बापासोबत झोपत होत. बाप म्हणत होता त्या लग्नाचा झाला, माझ्यासोबत झोपते होय, तिकडं झोपू दे ना का, चांगलं वाटते. 20 वर्षाचं पोरग बापाच्या उरावर लाता टाकून झोपत होतं. बापाचं प्रेम पोराच्या काळजात न पोराचं प्रेम बापाच्या आत्म्यात जात होतं, म्हणून पहिलचं पोरग बापाले पोसत होत. आताच पोरग काऊन पोसत नाही? ह्या 2 वर्षापासून 1 वर्षापासून कधीच त्याला घेत नाही, जवळ झोपवत नाही, त्याच्याहून हात फिरवत नाही, त्याच्यासोबत कधी प्रेमानं बोलत नाही. 20-22 वर्षाचं पोरग झालं, लग्न झालं तरी कधी म्हणत नाही. त्या पोराले विचार पडते म्हातारपणात, पोसू का नाही, पोसू का नाही. म्हणून ते पोरग बापाले म्हणते मेला तरी चालन पण तुले पोसत नाही. लहानपणापासून तुला माझ्यासोबत हात फिरवला नाही, कधी मला कुशीत घेऊन झोपला नाही. कोणतं पाप केलं त्यानं? बापाची चुकी आहे. अरे ज्या पोराले जन्म दिला ते पोरग जाते का व? तू तसा आहे म्हणून ते तसं वागते. तू चांगला वाग ना. पहिलचा काळ होता, एखादी जेवायला गेलं असं बापासोबत आम्ही जात होतो, एखाद्याच्या मागून द्या असं वाणी जात होता फिराले, वाणी सांगत होता बे बंद्या अंतरगावले जेवण आहे पाटलाच्या घरी. ह्या लोक वाट पाहत राहत होते काम करून, बे पाटलाच्या जेवण आहे, चाल बे चाल बे. संध्याकाळी वाणी मग बोलवाले जात होता, चला. 3-3 पोरं 4-4 पोरं एका कुटुंबात राहत होते. आम्ही त्या बापाच्या मागा लागत होतो, बाबा मी येतो ना का, बे पाटलाच्या घरी आहे शिवा देते बे पाटील, येतो ना का, लहानच ताव का होते. बाप म्हणत होता कसं करांगडीचं बोट पकड, माझ्या मांगा मांगा राहायचो. असता लाडूवाला येत होता, लाडू 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 लाडू. पाटलान सांगलं बे प्रसाद म्हणून एक टाकजो. बाप म्हणे पोरगा आलं 2 देणे बे. तो लाडूवाला लपून 2 देत होता, बाप अर्धा खात होता आणि पोराले 1.5 देत होता. उलट झालं, आता 2 आणायला लावते, हे 1.5 पेते आणि याले अर्धा देते. आता यानं याची अर्ध्यानं भागते का? ह्या मोठं का लहान आहे?
महाराज होय. अध्याय दुसरा धर्माध्ययन. महाराज म्हणतात एकदा चुकला की चुकताची जाते. 24 क्रमांकाच्या ओळीत पहा ना तुम्ही. धर्माध्ययन दुसरा अध्याय काढा. एकदा चुकल्यानं चुकतच जाते. काही केले आवरे ना ते इंद्रिया सवय जैसे पडते तैसेची होते जन्मभरी. काय भजन लिहितात तो महाराज. म्हणून या धनश्री पुरिया धनश्री. शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया. आर्त किया है तन को धन को आखिर दुर्गति पाया. शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया. आर्त किया है तन को धन को आखिर दुर्गति पाया. लाखों का बिगड़ा था उतर गए जमुना जाके घाट. लाखों का बिगड़ा था उतर गए जमुना जाके घाट. व्यसन को छोड़ दे सारे ये मानव सुन ले बात. ये मानव सुन ले बात. व्यसन को छोड़ सारे. व्यसन को छोड़ दे सारे. व्यसन को छोड़ दे सारे. व्यसन को छोड़ दे सारे. व्यसन को छोड़ दे. जब भी सुनाए खामोशी मासूम किसकी बातें. मेरे झीस लगती है होती देखे मेरे झीस लगती है होती देखे रातें. मेरा दिल खो गया है किसी का हो गया है. मेरा दिल खो गया है किसी का हो गया है. जागती है नींदें जागती है नींदे चल कहीं सो गया है. ओ यारा वे यारा वे ओ यारा वे. किसी का हो गया है मेरा दिल खो गया है. किसी का हो गया है जागती है नींदे. जागती है नींदे सो गया है. ओ यारा वे ओ यारा वे यारा वे. महाराजांनी सिनेमाच्या गाण्यावर भजन लिहिले. बंदे अब तो आके खोल. नीति वही दुनिया से सारी नीति बिघडली. प्रीत हुई मतलब की प्यारी. प्रीत म्हणजे प्रेम होते. आणि प्रेम कसा आहे या दुनियेत या काळात मतलबापुरता आहे. पहा महाराजांचे शब्द. प्रीत हुई मतलब की प्यारी. जिधर उधर छलबल. जिकडं तिकडं पहा तुम्ही काव 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 आहे. बंदे अब तो आके खोल. पाप पुण्य का गुजारा. धर्म गुमे गली मारा मारा. कुठं पाप आहे कुठं पुण्य आहे. पाप म्हणजे काय होते हो. लोक म्हणतात यानं जादू केली पाप केलं. पहा तुकडोजी महाराज सांगतात पहिल्या अध्यायात पाप म्हणजे बिगाड करणे. एखाद्याचं लग्न होत असन मोडलं असन बिघडवलं असन ते पाप होय. पाप म्हणजे बिगाड करणे. पाप पुण्य का गुजारा. धर्म घुमे गली मारा मारा. आता धर्मावर आलो आपण. मग धर्म कोणता होय. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध ईसाई हा धर्म होय का. महाराज म्हणतात मानवताई धर्म मेरा. माणसाचा धर्म आहे. व्यक्ती धर्म अध्याय दुसरा. पहिला धर्म आहे माणसाचा व्यक्ती धर्म. कुटुंब धर्म. हे धर्मच नाही समजले आम्हाला. आम्ही बसलो धर्माच्या नामावर भांडत. स्वधर्म म्हणजे आत्मधर्म. महाराजांची धर्माची व्याख्या. दलित सेवा नावाचा अध्याय आहे 29वा. त्याच्यामधली 13 क्रमांकाची ओवी आहे धर्मावर.
महाराज म्हणतात स्वधर्म म्हणजे ना आत्मधर्म, आत्म्या स्वभाव, सत्य, ज्ञान, प्रेम यासाठीच करणे जीवनाचा होम शेष कराय सर्व. आणि ते होय पाप पुण्य का गुजारा, धर्म घुमे गली मारा मारा, इमान की तो बात नाही बजे झूठ के ढोल बंदे. महाराज म्हणतात त्या नेत्याईले राष्ट्रपती भवनात जाऊन हा डोळे उघड, बिघड गई शासन की नीती. महाराजांचं भजन झालं, सवंगडी होते, सवंगड्यांना मानदान दिला आणि सर्व मानदान देण्याची सुरुवात झाल्यानंतर महाराजाकडे गेले. राष्ट्रपती बोलले, हट, कोण म्हणता तुम्ही संत आहे? मला एखाद्यानं म्हणाव, कोण म्हणते तू महाराज आहे? मला वाईट नाही वाटणार का? राष्ट्रपती भवनात तुकडोजी महाराज आले. राष्ट्रपती बोलले, कोण म्हणता तुम्ही संत आहे? तुकडोजी महाराज बोलले, काय बोलता हो तुम्ही चार चौकात या राष्ट्रपती भवनात? अहो मी महाराज आहे. कोण म्हणते? मी नाही म्हणत तुम्हाला संत म्हणून. डॉक्टर राजेंद्र प्रसाद बोला, आप राष्ट्र संत आहे. संत नाही आहे तुम्ही, राष्ट्र संत आहे. मी साधू पाहिला, संत पाहिला गावापुरता, ओम भट स्वाहा म्हणणारा पाहिला, गड्यात मारा घालणारा पाहिला. देशाचं काम करणारा एक पहिला संत पाहून राहिलो. राष्ट्रपती भवनात येऊन आमच्यावरच भजन लिहिला ना, पहिला संत पाहून राहिलो. कोण म्हणता तुम्ही संत आहे? 1954 साली महाराजांना पदवी दिली राष्ट्रसंत. बाबाजी तुम्ही राष्ट्रसंत आहात, राष्ट्राचं काम करत आहे म्हणून जपानले बोलावलं 1955 साली. बाबाजी जपाननं बोलावलं जी. बाबाजीनं खंजरीले विचारलं, चालते का वो? नवरा बायकोले विचारते, चालते का हो यात्राले? बाबाजी खंजरीले म्हणे, चालते का वो जपानले? खंजरी म्हणे, काय ना जायचं जी बाबाजी म्हणे, विमान येणार आहे ना बयाडे घ्यायले म्हणे. संत लिहितात, देशाच्या सीमेवरती लढली खंजरी, विदेशात बैसुनी उडाली खंजरी. हो राष्ट्रपती भवनात देवा, राष्ट्रपती भवनात वाजली खंजरी. राष्ट्रपती भवनात वाजली खंजरी. भजनात कीर्तनात बसली खंजरी. भजनात कीर्तनात वाजली खंजरी. संगीताच्या मैफिलीत गरजली खंजरी. हो गरीबाच्या झोपडीत देवा, गरीबाच्या झोपडीत वा गावी गुरदशे वाजली खंजरी. गावोगावी दूरदेशे वाजली खंजरी. वाजली खंजरी.
पडली खंजडी मध्ये पडली खंजरी हो मध्ये पडली खंजरी हो विमानात सोनी उडाली खंजडी हो गरीबाच्या झोपडीत देवा गरीबाच्या झोपडीत वाचली खंजरी गावोगावी दूर देशे वाजली खंजरी गावगावी भरल्या वाजली मला मारून टाका काय कुस्ती खेळाले कवा मजा येते माहिती आहे का तुम्हाला कुस्ती खेळाले कवा मजा येते हा दोघे पाडाले पाड राहिले तर काय येते कुस्ती खेळाले मजा येते माझ्या पाडाले पाड भेटले तुम्हाला विचार पडला असं खालत बसून होत कसं होईन बे याच कसं होईन बे बाबाजी होईन बाबाजी साधे आहे का बाबाजीला अपशब्द नाही बोलले असं ना कोणी टिंगल नाही केली एक दृष्टांत आहे तुकडोजी महाराजांचा फार गोड दृष्टांत आहे सांगू का ऐकता का बिलकुल तिकडले बसा ना का तुमच्याच गावात आहे ना तुम्ही उभे आहेत रा 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 एक दिवस हेवा आहे तुम्ही जसे वर्गणले फिरता ना तसे एक दिवस तुम्हाला कीर्तनाला फिरा लागणार आहे बे 200 घे कीर्तनात ये 200 घे पा तुकडोजी महाराजाचं भजन आहे काड बिकट पातला महाराज 1951 साली लिहितात काड विचित्र येणार आहे लोकायले पैसे देऊन कीर्तनात आणा लागणार आहे तमाशामध्ये पैसे देऊन बोलवा लागते का अरे तमाशात गेल्यावर ह्या पैसे भेटते हा महाराजांना तमाशाने वाईट नाही समजलं हो पा आपल्या गावात उदाहरणार्थ चांगला कार्यक्रम होत आहे आणि एखाद्याकडे वर्गणीला गेलो आणि त्यानं म्हणा का मी वर्गणी देत नाही त्याच्यासारखा पापिष्ट कोणीच नाही काशीले वर्गणी देऊन तू कोण नाव घेईन नाही मला सांगा तुला काशीले वर्गणी दिली शेगावले दिली पंढरपूरले दिली कोण विचारते तुले ते तर ट्रक न येते बहीण अंबानीचं नाव येत नाही तर तू कवा येईन मी आता 50 देशील तर शेवटच्या दिवशी भाऊराव पाटील 50 रुपये एवढी तर अक्कल पाहिजे तुझ्या जन्माला आल्यावर हा एवढी तर अक्कल एवढी अक्कल झाली म्हणजे समजलं का आपलं जीवन सफल झालं बा हे तुकडोजी महाराज म्हणतात हिरा आहे का तू हिरा सोन्याले हिरा म्हणते महाराज म्हणते माणूस हिरा आहे मानव जन्म हीरा मिला पर चीज तूने क्या किया महाराज म्हणतात मानव जन्म हीरा मिला पर चीज तूने क्या किया पशु की तरह इंद्रिय भोगों में उसे बहका दिया उसको तुम अगर सख्त संगत में ले जाकर बांध दे तब पूर्ण होगी आत्मा सुख से दुख कहीं ना बांधते लायकी काढा बरं एकामेकाची तुम्हाला मारते का नाही तुकडोजी महाराजांनी स्वतःची लायकी काढली स्वतःची विठला मी या लायकीचं नव्हतो महाराज बनाच्या ऐकता ऐकून घ्या महाराज म्हणतात लायक ना होने पर भी तूने हाथ से पकड़ा मुझे बाबाजी साधे आहे का जी स्वतःची चुकी सांगतात तुकडोजी महाराज मी महाराज बनाच्या लायकीचं नव्हतो कोण म्हणते देवाय ज्यानं नम्रता घेतली ना कीर्तनकार असो प्रवचनकार असो कुणी असो तबला पेटी ज्यानं नम्रता घेतली ना त्याचं दुकान चालते जे कडक प्रेस घालून घरीच बसले
नाव नाही खंदे जायले उदऱ्या लागले त्यायल्या बाबाजी सांगते ना जी अध्याय 7वा आचार प्राबल्य ओवी क्रमांक 37 महाराज म्हणतात दया क्षमा शांती नम्रता प्रत्येक जागी प्रामाणिकता सरळपणाने प्रेमळता ही दैव संपत्ती साधारी महाराज म्हणतात दया क्षमा शांती नम्रता तुम्हाला संपत्ती साधवायची आहे ना जमा करायची आहे ना हे संपत्ती जमा करा तुम्ही प्रत्येक जागी प्रामाणिकता सरळपणा आणि प्रेमळता ही दैव संपत्ती साधावी आम्ही पैसा साधून राहिलो पैसा मेल्यावर तर सोबत येत नाही उदाहरणार्थ तुम्ही मैत्रीला गेले घरची बाई पहा बरं आल्याबरोबर काय म्हणते मग मैत्रीला गेलता आपले म्हणते का नाही मैत्रीने या तुम्ही बरं मेलेला माणूस शुभ आहे का जन्मलेलं पोरग शुभ आहे आता ग्रामगीता सांगतो मी तुम्हाला कोणतं शुभ आहे हा मृत्यू लोकासा एका खुलासा लोक मृत्यूची समजती भलितासा मी म्हणतो उत्तम मृत्यू जैसा उत्तम नाही मेलेला माणसासारखा उत्तम कोणीच नाही म्हणते बाबाजी आणि तुम्ही माहिती गेले का आपल्या घरची बायको तुमची असो माहिती असो कपडे तिकडे चपला पैसे काढते मग तो बयाडा पैसे बोले होईल दे पैसे तुम्हाला बयाड कोण केलं बयाड कोण केलं पैशाने केलं ना बरं तुम्ही चपल्याले म्हणलं का बयाडा कपड्याले जेव्हा पैसे काढले बरं पैसे दे इकडं म्हणलं का पहिला शब्द टाकला बयाडा पैशावाले होईल दे इकडं म्हणून मैत्रीला गेलं ना पैदल याचं पण पैसे नाही न्यायचे अरे जीवन फार सुंदर आहे हे बाबाजी फक्त समजले पाहिजे तुम्हाला तुकडोजी महाराज म्हणतात आयुष्यभर माझ्यासोबत बोलला नाही तरी चालते या घरासमोरचा माणूस मेल्यानंतर जसा झेंड्याला 26 जानेवारीला 15 ऑगस्टला सलामी देतो तशी त्यानं अशी सलामी दिली पाहिजे म्हणलं पाहिजे आयुष्यभर माझ्यासोबत माणूस बोलला नाही माणूस रायल होत आले का गावात मेला ना एक नाही लाखो नाही हजारो विधाता मृत्यु हो ऐसी विधाता मृत्यु हो ऐसी हजारों लोग रोते विधाता मृत्यु हो ऐसी हजारों लोग रोते हजारों लोग रोते कहे तू क्या न मरने दो उसी मरने में हासिल है उसी मरने में हासिल है उसी मरने में हासिल है कहे तू कड़िया न मरने खुशी मरने में हासिल है खुशी मरने में हासिल है शराबी दुख खड़ा दिल पर शराबी दुख खड़ा दिल पर वजह अदरक की बात है विधाता तो ऐसे हजारों लोग रोते हैं हजारों लोग रोते हैं हजारों लोग रोते हैं तबला मास्टरचे परीक्षक कोण आहे मी आहे काय
याच्याच मंडळात का? ते तर मंडळात बक्षीस भेटते का नाही माहित नाही, पण येतं क्रमांक एवढे. गुरुजी बरोबर आहे का नाही? मला जास्त अभ्यास नाही आहे, मला जास्त मी खोलातही जात नाही, कारण मला पोहण नाही आणि मला डुबून मरायचं नाही. पण जे बोल आहे तबल्याचे, दहा तिरकिटा धाके नाही झपताल त्रिताल दारवा केरवा. झपताल येते का? झपताल किती मात्राचा आहे? झपताल गुरुजी झपताल झपताल 10 मात्राचा, 16 मात्राचा ऐकला जी. बरोबर आहे का? चुकलं? 16 मात्राचा नाही का ताल? आहे ना? कोणता ताल आहे? उत्कृष्ट असा तबला वादक अनिकेत आणि त्यांचे मामा चांदेकरजी, काकाजी होते का? अरुण भाऊ चांदेकर. आता पुन्हा कार्यक्रम आहे राजा माझा, एकदा यांच्यासाठी ताड्या वाजवा. आता किती राहिले? मी जाची वाट पाहत. मया जास्त वेळ नाही, अर्धा तास राहिला. मी जायला पहिलंच म्हणलं 11:15 सुरू झाली, 11:00 बंद करीन मी. 9:30 सुरू झालं, मी 11:00 बंद करीन, कारण उद्या काल्याचं कीर्तन माझंच आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, मी लावण्यावाल्याले मनाई केली नाही. लावण्यातून माणूस जागृत होते, हे तुकडोजी महाराज सांगतात. अध्याय 7वा, अध्याय 6वा, संसंग प्रभाव. महाराजांचं नागपूरमध्ये भजन होतं, फार गोड दृष्टांत आहे. आणि महाराजांनी ग्रामगीता कशी लिहिली ऐकून घ्या. महाराजांनी भजन आणि ग्रामगीता चालती बोलती लिहिली. रेल्वेत गेले, बाबाजीला प्रसंग आला, लिहिली ते तो. तमाशा दिसला, लावण्या दिसल्या, भजन दिसला, बाबाजीनं लिहिली तिथं. एका जाग्यावर बसून नाही लिहिली, फक्त महाराजांना ग्रामगीतेची स्मृती पंढरपूरला निर्माण झाली आणि ग्रामगीता भजन चालता बोलता लिहिली. नागपूर मध्ये महाराजांचा भजनाचा कार्यक्रम, सवंगडी पेटी विसरले, महाराजाच्या आवाजाची पेटी कुठं मिळन? सवंगड्याला विचार पडला, अबे कसं होईल बे, कुठं भेटन बे? इतवार नगरीत लावण्याचा कार्यक्रम, आणि त्या पेटीचा आवाज आला, आणि ज्याला स्वर समजला त्यानं ओळखलं, बे या पेटीचा आवाज महाराजांच्या आवाजाच्या स्वराचा दिसते. आणि लोक जाव लावण्यावाल्याला विनंती करा. कार्यक्रम संपल्यानंतर, दादा तुमची थोडी पेटी द्यान का हो? भजन आहे तुकडोजी महाराजचं. लावणेवाली बाई बोलाव. महाराजाला समजलं तर का म्हणन? मूर्खा, तूही काढन ना आमची काढन. माणूस बोलला, बापूरावजी, शेलटकरजी, इंगळेजी महाराजासोबत राहिले मोजरीचे. इतिहास आहे महाराजांचा, फार मोठा इतिहास आहे. डोळ्यात पाणी येते. इतिहास एवढं सांगायला माझ्याकडे वेळ नाही आहे. येईन मी एखादी दिवस, सप्ताह ठेवला 7 दिवसाचा. 7 दिवसात सप्ताह ठेवला तर मी सांगतो पूर्ण. हो, लोकायले फुकट वांगे दिले तर कोणीच नेत नाही. पहा बरं तुम्ही बाजारात, कडसड आहे म्हणते त्याची, म्हणून फुकट देते म्हणते. 50 रुपये किलो आहे तर गोड आहे बी त्याचे म्हणते, मी खाल्ले म्हणते. विनंती कराव, द्या ना हो. महाराजाला नाही कळणार, ठीक आहे तुमची इच्छा आहे, नाही कळणार, घेऊन जा. जाव लावा, महाराजांचं भजन व्हाव. भजन झाल्यानंतर तुकडोजी महाराज सवंगड्याला बोलाव. का बे, आता बाबाजी होते, भगवान होते, विठ्ठलाचा अवतार होते, साक्षात ईश्वर होते, त्यांना माहित होतं, सर्वच कळत होतं. पण महाराज म्हणतात, मुझे मालूम कोण हूं मैं. कुणाला समजलं का? मुझे मालूम कौन हूं मैं. लाज के मारे कोण हूं मैं. मी दाखवलं नाही, सांगलं नाही, मलाच माहित होतं मी कोण आहे. लोकायले चमत्कार नाही दाखवला, मी ना चमत्कार नाही केला. महाराज म्हणतात, बाहेर विधेय उनई. मी बाहेरून विधेयी पण विधेयी सारखं राहिलो नाही. घे दोरा होय गोरा, घे उदी होय सुदी. मी हे नाही केलं लोकायले.
हे केलं असतं तर मला मठात बसा लागलं असतं. महाराज म्हणतात बार विदेही उन्हाई लडकी बर का, दिल विदेही है मेरा. माझा दिल, माझं हृदय विदेही आहे, हे खाली नाही समजू देणार म्हणते तुकडोजी महाराज मी. आणि बाबाजी बोलाव काबे पेटी लावण्यावाल्याची आणली लेखा. बाबाजी तुम्हाला कसं समजलं जी? अबे मुझे मालूम कौन हूं मैं. आणली का नाही म्हणे. हो जी बाबाजी आपली पेटी विसरलो जी, या गोम्या लेखाचा पेटी विसरला म्हणे. बाबाजीनं उत्तर द्या, अरे अरे काही हरकत नाही रे म्हणे, त्याचा तो पोट भरण्याचा व्यवसाय आहे म्हणे. आणि महाराजांनी तित्त ग्रामगीतेत उभी लिहिली, अध्याय 6 संसंग प्रभाव, आचार्य विनोबा भावेंचा फतवा आहे, ओवी क्रमांक 67. महाराज लिहितात, अरे म्हणे तमाशा आपल्याला जागृत करते. तमाशा पाहायला जात असताना त्या माणसाला समजलं पाहिजे ना म्हणे. ते माणसं जाऊ द्या, आपल्याला जे तमाशा ढोलकी राहते, तुंतुन राहते, टाळ राहते ते सांगून राहिली, पण लोक ऐकन तेव्हा. महाराजांनी ओवी लिहिली, ते तर उत्तर दिलं त्या लोकांना. डुबकी ढोलकी सांगे ओरडून, का महाराजांचे शब्द. तुंतुन म्हणे कोण कोण, तुंतुन तुंतुन म्हणजे चोणकं होते, धाके धाके न कधी, धाके धाके न कधी. मधिरा म्हणे सर्वजण, परी कोणाकडे ना. हे ओवी लिहिली आणि महाराजांनी त्या लोकांना सारांश सांगला. अरे म्हणे तमाशातली ढोलकी, दुबकी ढोलकी सांगे ओरडून, ते वाजून राहिली, या पैसे फेकून राहिला, पण ते ढोलकी सांगत आहे दुबकी ढोलकी सांगे ओरडून. याचा अर्थ असा होते, डुबणार आहे, डुबणार आहे, डुबणार आहे. पहा तुकडोजी महाराजाची ग्रामगीता, ते ढोलकी सांगून राहिली, पण तो म्हणून राहिला का वाजवते बे, ते वाजवत नाही, ते सांगून राहिली डुबणार आहे बे, डुबणार आहे बे, डुबणार आहे बे. तुंतुन, तुंतुन म्हणजे चोणकं होते आपल्या मराठी भाषेत. ते चोणकं विचारून राहिलं ढोलकीले. तुंतुन म्हणे कोण, तुंतुन विचारत आहे, ए ढोलके कोण कोण डुबणार आहे, कोण कोण डुबणार आहे, कोण कोण डुबणार आहे. आलं का एखाद्या कोणाच्या डोक्यात आलं का? अजून पाहिली वाचली का ग्रामगीता, समजली का? फक्त आम्ही दंडार पाहायला जातो, लावण्या पाहायला जातो, नाटकं पाहायला जातो, पण बाबाजी जे सांगते ते घेतो का? हे विचारून राहिलं तुंतुन ढोलकीले. बायको नाही विचारत का नवऱ्याले कसं होतं नाटक, विचारून कोण कोण डुबणार आहे ढोलकी, कोण कोण डुबणार आहे. लहानची झांज, मजिरा म्हणजे झांज, ते छान सांगून राहिली सर्वजण, सर्वजण. ग्रामगीता व्हायची, ते नाचणारी बाई अशी करून राहिली. पा आले तसे सर्वजण, पण ते अशी करून राहिली, परी कडे ना पुन्हा. हे तुकडोजी महाराज लिहितात. बरं त्यात यायले वाद्यायले नाही समजलं, पण बाईच्या इशाऱ्याने नाही समजून राहिला या, म्हणून तुकडोजी महाराजाला शेवट तो शब्द टाका लागला, परी कोणाकडे ना हे. आणि म्हणून पिंजरा चित्रपटामध्ये फार सुंदर लावणी आहे, छबीदार छबी तोऱ्यात उभी. वा वा. छबीदार छबी तोऱ्यात उभी, जशी चांदणे चमचम नभी. आवता जीवा तोडा करते पोठ्यात ऐवज भरते, मिरच्याचा तोडा करते पोठ्यात ऐवज भरते. हातात तो माझा धरू नको, मागे तो माझ्या येऊन आर बत्ताशा कशाला फिरतो.
म्हणता दुर्व्यसनी रहा आपण पिता खुशाल चहा खुशाल चहा आपण पिता खुशाल चहा लोकांना म्हणता दुर्व्यसनी रहा आपण पिता खुशाल चहा आव साधू बुवा गांजाचा सोडता दुवा हे वागणं बरं नवं आव साधू बुवा गांजाचा सोडता दुवा हे वागणं बरं नवं आव दाजी बा गावात होईल शोभा वागणं बरं नवं. दाजी बा गावात होईल शोभा वागणं बरं नवं. बस एवढंच कामाचं आहे जास्त लोक आलं प्रॅक्टिस सुरू आहे प्रॅक्टिस सुरू आहे तेव्हा प्रॅक्टिस सुरू आहे आपल्याकडे वेळ नाही 11:15 वाजले 15 मिनिटं आहे फक्त मग भजन आहे दुसरं कडवं आहे भजनाचं बिगड़ गई शासन की नीति सामदा मदन की रीत अपना परका देख देख कर झुके न्याय का तोल महाराजांचं भजन बरं राष्ट्रपती भवनात तुकडोजी महाराजांनी कोणते कोणते भजन लिहा तुम्ही ऐकलं का सच्चा धर्म नाही जाना राष्ट्रपती भवनात लिहिलं महाराजांनी बोलावलं 1954 साली महाराजांनी 5-6 भजन म्हणूनच टाकले महाराज म्हणतात सच्चा धर्म नाही जाना याच्याही नंतर जाऊन पुन्हा लोक बोलत होते महाराज पुन्हा लिहा अरे कहा चला इंसान डाल कर सब खतरे में जा छोड़ दिया पहा महाराज मला कोठं चालला बयाडा कहा चला इंसान भलाई छोड़ दिया गरीबों का धन लाया कच्चे बच्चे सुख बनाया कौन संभालेगा माया महाराज काय काय नाही लिहितात तो महाराजांनी पुन्हा भजन लिहिलं जरा न करता उलटी मारे तान वहा कैसे इंसान महाराज म्हणतात कसे आहे रे तुम्ही बयाळासारखे राष्ट्रपती भवनात म्हणत आहे महाराज आणि राष्ट्रपती बोलले महाराज काय मानदान द्यावं तुम्हाला बिगड़ गई शासन की नीति साम दाम दंडन की रीती अपना परका देख देख कर झुके तुम्ही आपलं पायताजी म्हणे बाबाजी लोकांवर अन्याय करतात तुम्ही म्हणे राष्ट्रपती बोलले डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाराज तुम्हाला काय मानदाव द्यावजी किती द्याव उद्या मला भेटणार आहे तसंच यायलाही भेटणार आहे महाराजालाही म्हणत होते किती द्यावजी म्हणे तुम्हाला महाराजांनी काय बोला हो महाराज म्हटले साहेब मला मानदान नका देऊ मी ग्रामगीता लिहिली त्या ग्रामगीतेवर मी अर्पण पत्रिकेमध्ये लिहिलं आणि शेतकऱ्याचा फोटो ठेवला सुरुवातीले मागून नाही सर्व ग्रामाशी सुखी करावे अन्नपत्र पात्राई यावे बरे स्वतःचं दुःख बघावे भजन कष्ट करून माल बांधाची बरी झोपडी नाही नेट गेली त्याकडे जाऊडे गेली मजा भोगशी ऐसा पुढे शंकर महाराज बोलले अर्पण पत्रिका माझी आहे जी ग्रामगीता लिहिली जी अर्पण पत्रिका त्या अर्पण पत्रिकेवर शेतकरी आहे जी मला दक्षिणा द्यायचा आहे ना ज्या दिवशी माझ्या खेड्यापाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा या राष्ट्रपती भवनात या राष्ट्रपती खुर्चीवर बसन ते म्हणजे दक्षिणा होईन जी म्हणे काय विचार होते हो बाबाजीचे आणि महाराजांनी पुन्हा भजन लिहिलं तिथंच महाराज म्हणतात जब किसानों के देखो भलाई राष्ट्रपती भवनातलं भजन महाराज म्हणतात माझी दक्षिणा ते आहे कोणती मैं खुशियाँ मनाए जब किसानों के देखो भलाई मैंने खुशियाँ मनाई जब किसानों की देखो भलाई जब किसानों की देखो भलाई क्योंकि दुनिया का पोसिंदा वो है उसकी झूठी जरा सी ना वो है उसमें झूठी जरा से न वो है उसमें झूठी जरा से न वो
साफ दिल का वो प्यारा रबू है, साफ दिल का वो प्यारा रबू है, उसके शामों से फली बादशाही, जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई। महाराज म्हणतात माझी दक्षिणा ती आहे, बिकट गई शासन की नीती मला आपणावर का दे, ज्या दिवशी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती खुर्चीवर मला आनंद केव्हा होईल, जब किसानों की देखो भलाई, उसका चूके कभी ना निशाना, करता पैदा हो मिट्टी में दाना, उसने शिका न करना बहाना। हा तहसीलदार बहाना सांगते, पोलीस, महाराजांचे शब्द काय आहे वो, तुम्ही जा बरं एखाद्या कामाले, सरपंच बहाना सांगते, आज नाही उद्या येतो सही माराले, तलाठी म्हणते उद्या येतो, पोलीस म्हणते पैसे घेऊन येतो, महाराज म्हणते उसका चूके कभी ना निशाना। कोण आहे तो, प्रभू रामचंद्राचा निशाणा चुकला नाही, तसाच माझ्या शेतकऱ्याचा निशाणा चुकत नाही, करता पैदा वो मिट्टी में दाना, काय शब्द आहे, उसने शिका न करना बहाना, तो कधीच खोटा बोलला नाही। एखादी व्यक्ती शेतात गेला असत, त्याच्या शेतात भाजीपाला असत, तर तो कसाय म्हणते, अरे बाबाजी वावरात आले घेऊन जा, कांदे वांगे मिरची सांबार घेऊन जा। सर्वात जास्त पगार कोणाला पाहिजे माहित आहे तुम्हाला, बस बस जो चालवते ड्रायव्हर त्याला पाहिजे। आज आम्ही निरीक्षण केलं, लोक कोणालाही पगार देते, आमच्या गावात चार पोरं आहे, 2 मास्तर आहे, दोघाचाही पगार 1 लाख आहे, 2 लाख त्याला गेले, आणि याचे यू पाटे लागते एसटी चालवू याने 35,000 आहे। म्हणूनच तर महाराज म्हणतात बिघड गई शासन की नीती, साधा आहे का जी, बाबाजी होईन समजले पाहिजे ना बाबाजी। सर्वात जास्त पगार एसटी महामंडळातील जे ड्रायव्हर आहे त्याचा पाहिजे, एका दिवशी 4-4 हजार लोक त्याच्या सोबत राहते गाडीमध्ये, त्या 4-4 हजार लोकांचा ते वाचवण्याचा प्रयत्न करते, आपली ड्युटी बजावते, सुखरूप त्याले घरी नेते ना आपण जाते, त्याचा पगार जास्त पाहिजे। उद्या उदाहरणात समजा 10-12 एसट्या इकडे तिकडे गरजल्या, काय होईल, आणि म्हणून महाराज म्हणतात बिगड़ गई शासन की नीति। शेवटचं चरण आहे, जग में रहा है प्रलय होने का, या तो प्रभु के उतरने का, तुकड्या दात गए मैं बोला अनुभव से तू बोला बंदे अब तो आके खोल। शेवटच्या चरणात म्हणतात तुकडोजी महाराज, प्रलय म्हणजे संकट, यदा यदाची धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, तुम्ही आम्ही का जिवंत आहोत लक्षात घ्या, तुम्हा आम्हाला मारायचं असेल तर भगवंताला 1 सेकंद लागत नाही, एक असा अनुभव टाकला म्हणजे इराक न रूस अनेक देश आहे, काय बॉम्ब बनवले, 1 टाकला ना बंदे मरते, पण महाराज म्हणतात मरणार नाही, कुठपर्यंत बाबाजी आम्ही मरू नाही जी। महाराज उत्तर देतात लर की बरखामध्ये, है संत दुनिया में खड़े तभी रही दुनिया खड़ी। महाराज म्हणतात संत आहे, संताचं चरित्र आहे, संताच्या पुण्यतिथी आहे, जिथपर्यंत संताचं कार्य आहे तिथपर्यंत तुम्ही आम्ही मरत नाही, लक्षात घ्या। एक प्रकारचं देवाले नाही भेले तरी चालते तुम्ही, पण संताच्या विचाराले भेले पाहिजे। महाराज म्हणतात है संत दुनिया में खड़े तभी रही दुनिया खड़ी, इनके प्रतापों से नहीं आज तक नीचे पड़ी, त्यांचा प्रभाव आहे म्हणून तुम्ही आम्ही मरून नाही राहिलो। कितना जगत में पाप है, किती पाप आहे जगात, अंदाज के बाहर चला, अंदाज है, संत काही पुण्य आहे, संताचं पुण्य आहे, आज तक जग ना ढाला। तेव्हा तुम्ही आम्ही संतांच्या भूमीत आहो म्हणून जिवंत आहो, हे तेवढंच खरं आहे, लक्षात घ्या। पोरानं पोरगी पाहायला जाव, पोरगी पाहून याव,
मावशीनं विचाराव, कशी आहे त्या मावशी सारखी, आत्यासारखी, आजी सारखी. असं करता 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 त्याच्या मनात पडला घ्या, केलं लेखाचं जागी आहो. समजलं पाहिजे ना माले. पोरगी पाहायला गेलं 20 वर्षाची, पोरगा आहे 25 वर्षाचं, मावशीचा चेहरा आहे 75 वर्षाचा. 20 वर्षाचा पोराचा पुरीचा चेहरा 75 वर्षाच्या बाईले जुळला. मग ते मरण नाही तर काय होईल. असं करू करू नातेवाईकांना काही काही बिना लग्न होताच मारले. प्रत्येकाचं लग्न होते हो. तुकडोजी महाराज सांगतात, अध्याय 19 जीवन शिक्षण ओवी क्रमांक 75. का महाराज म्हणतात, ईश्वराचे जन्म देणे. पैसे नको काटू मी. मला बेवच लागते. मी काय लिहायलो जी येत सांगा. पैशासाठी आलो, त्याचं बरोबर आहे. त्याचं कुठं चुकून आहे, बरोबर आहे. पैशासाठी आलो मी. आता मी न असंच बोंब लाव आणि असंच जाव. पहिले यायच्या घरी ठाकरे दादाच्या इथं आम्हाला जेवण भेटलं, चौद्याचंही भेटते. परवा ते येईन म्हणून का म्हणजे रानजी बरं राहून राहून किती दिवस राहू त्याच्या घरी. एक दिवस म्हणून जात नाही का बे, जात नाही का बे. मग मी घरी गेलो, मग मी बायको का करून पहिलं मी बंगाली काढ. मग पहिलं पाहिन बुवा किती आणले. मी म्हणेन काहीच नाही, जेवणा खावना बदल कीर्तन केलं, जा त्याच्याच घरी. अरे प्रत्येकाले सर्व लागू आहे, प्रत्येकाले संसार आहे, पोट आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, आम्ही जो प्रचार करत आहोत ना, हे पोट भरण्याचं साधन आहे. ऐकून घ्या तुकडोजी महाराज. अध्याय 8 प्रचार महिमा ओवी क्रमांक 46. भगवान गौतम बुद्धांचा फोटो आहे. महाराज म्हणतात, प्रचार एक तंत्र आहे, प्रचार एक उपाय आहे. उपाय आहे आमचा, प्रचार पोट भरण्याचे साधन आहे. महाराज म्हणतात, प्रचार करतो आम्ही, पोट भरण्याचं साधन आहे. आणि लोक म्हणते पैसे नको घेऊ, पैसे नको घेऊ. हे बा, जेवढं लागते तेवढं घ्या. मर्यादेच्या जास्त जर तुम्ही घेत असाल तर ते जर आहे, मला मान्य आहे. पण त्यात कीर्तनकाराची का चुकी आहे. त्यानं तेवढे चांगले तुम्ही त्याला द्यायला तयार आहे, चुकी तुमची आहे. आणि मग तुम्हीच बोलता त्यानं एवढे नेले बे, त्यानं कसंही कर पण मग ठेव म्हणलं का, खाजवून तुला यायची होती. मग त्यानं खाजवून दिलं कंगवा आणून, त्याचं कुठं चुकलं तर तुझ्या खाजवूनच नाही होते जवळ जवळ. हे तुकडोजी महाराज. मग बोमलता काय ले, यानं इतके नेले ना त्यानं तितके नेले. बरं मी किती घेतले असं विचारावं. बकऱ्याचे कोंबड्याचे भाव जास्त आहे जी. खोटं वाटते का तुम्हाला. तुम्ही मोर्चे लावायला जाते पहा, तुम्ही तुरीचे भाव वाढलेच पाहिजे, वाढलेच पाहिजे, तुरीचे भाव वाढलेच पाहिजे. राजू भाऊ गेलते तुरीच्या दारीचा मोर्चा लावायला, आणि त्यात जाऊन म्हणे तुरीचे भाव वाढलेच पाहिजे, तुरीचे भाव वाढलेच पाहिजे. ह्या घरी अंडे घेऊन आले. भाल्याची माय अंड्याची भाजी करू. आता मला सांगा, मोर्चाला गेलते तुरीच्या भावाले आणि घेऊन आले अंडे, वाढन का नाही, वाढन का. म्हणून नसतं ते अंडे 10 रुपयावर एक गेलं. बरं त्याच्यातही ते ओरिजिनल बदकीचंही नाही आणि कोंबडीचंही नाही, इंजेक्शनचे आहे. ही लोक खाते गाबा काढू काढू. मला तर माहितीही नाही पण खाते. मी पाहिलं आमच्या माडेडीले ते उकडते, असं ठोकते आणि ते काहीतरी करते, मला माहित नाही पण खाते. मग मला सांगा कसे तुमचे भाव वाढव. अरे बायकोले म्हणाले पाहिजे, बाल्याची माय तुरीचं वरण कर,
म्हणजे तुरीचे भाव वाढलेच पाहिजे. कसे कसे तुरीचे भाव वाढत नाही. तुम्ही अंडे खाता, कायचे वाढन तुमचे भाव? मग अंड्याचे भाव नाही वाढन तर तुरीचे वाढन का तुमचे? आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल, हाँ अब तो आके खोल बंदे, 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 खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके जग में रहा है प्रलय होने का, या तो प्रभु के अवतरने का, प्रभु से अवतरने का, या तो प्रभु से अवतरने का। जग में रहा है प्रलय होने का, या तो प्रभु के अवतरने का, सुखड़िया दास कहे मैं बोला, सुखड़िया दास कहे मैं बोला, अनुभव से तू बोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो आके खोल बंदे, अब तो गोपाला गोपाला देवकी गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय पार्वते पदे हर हर महादेव. धन्यवाद सर्व संचांना. उत्कृष्ट असे अनिकेत भाऊ आपले तबलावादक, ठाकरे दादा उत्कृष्ट असे हार्मोनियम वादक, उत्कृष्ट असे टाळवादक गायक आमचे राजेभाऊ गेडाम आणि उत्कृष्ट असे सर्व मंडळी, सर्वांना धन्यवाद देऊ. आमची कीर्तन सेवा संपली असं मी जाहीर करतो. समोरचं सूत्रसंचालन आमचे मस्की भाऊ करतील अशी त्यांना विनंती करतो. हॅलो, धन्यवाद. आतापर्यंत अतिशय सुंदर अशी कीर्तनाची सेवा या ठिकाणी हरिभक्तपरायण शरद महाराज वैद्य यांनी सुंदर अशी या ठिकाणी आपली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी साजरी केली. त्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांचे खूप खूप मनापासून आभार. या ठिकाणी उर्वरित भजन स्पर्धा या ठिकाणी 5 मंडळ बाकी राहिलेले आहेत. हॅलो, गुरुबाबा महिला भजन मंडळ आवळगाव या लवकर. हनुमान सांप्रदायिक महिला मंडळ सायखेडा